चातुर्मास व्रताचरण. भारतीय परंपरेत चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. वर्षा ऋतू 4 महिने 20 दिवस असतो, त्यामुळे त्याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मासाचे प्राचीन नाव वर्षायोग असे आहे. आध्यात्मिक दृष्ट्या पावसाळ्यात होणारे आत्मचिंतन आणि आत्ममंथन हे चातुर्मासाचे मुख्य ध्येय होय. चातुर्मासाचे विशेष महत्त्व साधू संतांसाठी आहे. कारण साधू संत सतत संचार करीत असतात. एकाच ठिकाणी राहणे त्यांना शक्य नसते. पण पावसाळ्यात संचार करणे अवघड असल्याने ते एकाच ठिकाणी राहतात. त्यावेळी ते आत्मचिंतन, आत्मज्ञान, अध्ययन, महत्त्वपूर्ण लिखाण एकाग्र चित्ताने करतात. आपला देश हा कृषीप्रधान आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतात बी पेरणी झाल्यावर शेतकरी मोकळा असतो. तसेच व्यापारी सुद्धा पावसाळ्यात इकडून तिकडे संचार करता येत नसल्यामुळे निवांतच असतात. त्यावेळी साधू संतांच्या सहवासात धर्म प्रवचन, सेवा करून स्वतःचे आत्मकल्याण करून घेणे ही सुसंधी म्हणजेच चातुर्मास होय. चातुर्मासात सर्वसामान्य लोक एखादे व्रत करतात. त्यातीलच काही व्रते आपण बघणार आहोत. पर्णभोजन म्हणजे पानावरती भोजन करणे. एक भोजन म्हणजे एका वेळेस जेवणे. अयाचित म्हणजे न मागता मिळेल तेवढे जेवणे. एक वाढी म्हणजे एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे. मिश्र भोजन सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. देशापरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात. चातुर्मासातील विविध धारणा. चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी राहतो. केवळ एक वेळ भोजन करणाऱ्या माणसाला 12 यज्ञांचे फळ मिळते. जो केवळ पाणी पिऊन राहतो त्याला प्रतिदिन अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. जो केवळ दूध किंवा फळे खाऊन राहतो त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात. जो 15 दिवसातून 1 दिवस उपवास करेल त्याच्या शरीरातील अनेक दोष नष्ट होतात आणि 14 दिवसांमध्ये त्यांच्या शरीरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो त्याचे शक्तीत रूपांतर होते. म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे 4 मास नाम, जप आणि तपस्या यांच्यासाठी अतियोग्य आहेत. 4 महिन्यांची 4 व्रते: शाकव्रत, दधिव्रत, क्षीरव्रत आणि द्विदल व्रत. शाकव्रतामध्ये आषाढी एकादशीपासून श्रावण एकादशीपर्यंत शाकव्रत केले जाते. यामध्ये भाज्या, फळे, सुकामेवा आदी वर्ज्य मानले आहे. पावसाळा असल्याने भाज्या, फळे आदींवर कृमी, कीटकांचा प्रादुर्भाव असतो व त्या खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ते टाळण्यासाठी साधा हलका आहार या ऋतूमध्ये घेतला जातो. दधिव्रत श्रावण एकादशीपासून भाद्रपद एकादशीपर्यंत दधिव्रत केले जाते. यामध्ये दही व दह्याचे प्रकार जसे श्रीखंड, चक्का,
वर्ज्य मानले आहे. परंतु दह्यामध्ये शुद्ध पाणी घालून घुसळून केलेले ताक चालू शकते. या व्यतिरिक्त तृणधान्ये, कडधान्ये, डाळी, भाज्या, फळे, पान, सुपारी, कात, चुना इत्यादी सुद्धा चालते. क्षीरव्रत भाद्रपद एकादशीपासून आश्विन एकादशीपर्यंत क्षीरव्रत केले जाते. या व्रतामधील वर्ज्य गोष्टी दूध, बासुंदी, खीर, पेढा, बर्फी व इतर दुधाचे सर्व पदार्थ. या व्रतामध्ये दही, तृणधान्ये, कडधान्ये, डाळी, फळे, पान, सुपारी इत्यादी गोष्टी चालू शकतात. द्विदल व्रत आश्विन एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंत डाळींचे व्रत केले जाते. यामध्ये कडधान्ये, डाळी, भाज्या व बहुबीज असणारी फळे वर्ज्य केले जाते.